टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईत हवेचा गुणवत्ता स्तर दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे। आज मुंबईमध्ये AQI म्हणजे हवेचा गुणवत्ता स्तर हा 147 वर आहे। मी सध्या मुंबईच्या BKC परिसरात आहे। या ठिकाणची स्कायलाईन आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे। त्यासोबतच धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे लांबपर्यंतच्या ज्या इमारती आहेत त्या दिसेनाशा झालेल्या आहेत आणि धुक्यांची चादर आजही मुंबईच्या आकाशामध्ये पसरल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत आज तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं नोंद झालेलं आहे, तर संध्याकाळपर्यंत हे 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल असं सुद्धा बोललं जातं आहे। त्यामुळे कमाल आणि किमान तापमान हे अनुक्रमे 20 आणि 32 अंशापर्यंत असतील आणि रविवारपर्यंत मुंबईमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण राहील असं सुद्धा बोललं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेतील PM 2.5चं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होताना काही दिसत नाही आहे, तर PM 10चं प्रमाणही जैसे ते स्थितीमध्ये आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काम करते आहे आणि तोडगा काढण्याचा सुद्धा प्रयत्न करते आहे आणि याच कारणामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत आणि सध्या मुंबईमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामांवर सुद्धा प्रतिबंध आणण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेकडून केलं जातं आहे। त्यासोबतच जे वॉटर कॅनन आहे त्याच्या माध्यमातून मुंबईच्या सर्व ठिकाणी फवारणीच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे, पण याचा कुठलाही ठोस परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता सुधारण्यावर होताना दिसत नाही आहे। त्यामुळे यावर काही महत्त्वाचा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।